हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोलापूर महानगरपालिकेतील कर निर्धारक व संकलन अधिकारी सहाय्यक आयुक्त गट अ आशिष लोकरे यांची प्रशासकीय कारणास्तव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संकलन अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. शासनाने सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने ही बदली करत लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त पदावर नियुक्ती केली. सध्या ते पालिका कर निर्धारक व संकलन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या आदेशानुसार लोकरे यांना 17 जून 26 रोजी त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येणार असून 18 जून रोजी नव्या पदावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रुजू झाल्यानंतर त्यांचा अनुपालन अहवाल तात्काळ शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा आदेश जारी करण्यात आला असून शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.